नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एम-एस-बी-टीची थिअरी एक्झाम सुरू झालेली आहे. दुसऱ्या दिवशीचे पेपर आज झालेले आहेत. तर डे 2चं आपण पेपरचं ॲनालिसिस करणार आहे. आज जवळपास खूप साऱ्या ब्रँचेसचे रेग्युलरचा पेपर होता सेकंड इयरचा. तर त्याचं ॲनालिसिस आपण करूया. भरपूर साऱ्या ब्रँचेसमध्ये बघायला गेलो आपण तर जे काही क्वेश्चन्स आलेले होते ते प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधनंच आलेले आहेत. खूप साऱ्या सब्जेक्टचे. ठीक आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की तुमच्या पेपरमध्ये प्रिव्हियस इयरचे किती क्वेश्चन्स आलेले होते. ओके. यावरून आपल्याला क्लिअर होऊन जाईल आणखी. तर बघा जेवढे विद्यार्थी माझ्या भेटलेले आहेत त्यांच्या सांगण्यावरनं मी हे कन्क्लुजन काढलेलं आहे की खूप सारे क्वेश्चन्स रिपीटेड होते. प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधलेच होते. मॉडेल ॲन्सरमधलेच आलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे पुढच्या पेपरला पण रेफरन्स करायला हरकत नाही. ओके. आता फॉर एक्झाम्पल म्हणून मी काय करतो, एक पेपर जो आज झाला त्याचं आपण डिस्कशन करूया. हा बघा पेपर जो आहे हा आहे तुमचा आजचा सेकंड इयर मेकॅनिकलचा आहे. थिअरी ऑफ मशीनचा. ठीक आहे. तर सगळे क्वेश्चन्स मोस्ट ऑफ द जेवढे टिक केलेले क्वेश्चन आहेत हे सगळे क्वेश्चन कसे आहेत आपले रिपीटेड क्वेश्चन आहेत. हे जे व्हायब्रेशनचे तुम्हाला सांगितले होते तर ते करायचं तुम्ही करू शकत होते. हा नवीन होता थोडासा. आता हा मासेसचा. ओके. त्यानंतर क्विक रिटर्न मेकॅनिझम. हा प्रॉब्लेम सेम जो आपण असा सॉल्व केलेला होता. ठीक आहे. या ठिकाणी काही व्हॅल्यू चेंज असतील मे बी, बट सेम प्रॉब्लेम आलेला आहे. कॅम अँड फॉलोअरचा सेम आलेला आहे. नाईफ एजचा एकदम इझी होता. कन्स्टंट मोशन हा झालेला आहे. ॲक्सलरेशन काढायचा थोडंसं अवघड होतं. ठीक. क्लासिफाय फॉलोअर हा एकदम इझी होता. एक लेन्स कन्स्ट्रक्शन रिपीटेड. कॅम प्रोफाईल रिपीटेड. ओपन बेल्ट ड्राईव्ह. ठीक आहे. बघायला गेलो आपण तर जवळपास अबाउट 90% जो पेपर आहे हा रिपीटेड प्रिव्हियस मॉडेलमधनं आलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे पुढच्या पेपरची तयारी करताना पण तुम्ही तशी करू शकता. त्यासाठी तुम्ही मॉडेल ॲन्सर वगैरे जर पाहिजे असतील तर bcsir.com या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व मॉडेल ॲन्सर या ठिकाणी अवेलेबल आहेत. डाउनलोड करायची पण तुम्हाला मी परमिशन दिलेली आहे. काही विद्यार्थी बघा के स्कीमचे कोड जर अवेलेबल नसेल तर तुम्ही सब्जेक्टचं नाव सर्च करा. त्याच्यावरनं तुम्हाला भेटेल किंवा आय स्कीमचे जे त्याच्याशी रिलेटेड कोड असतील ते तुम्ही सर्च करा. ओके. तसेच आता उद्या जो आहे तुमचा ॲप्लाइड मॅथमॅटिक्सचा पेपर आहे फर्स्ट इयरच्या मुलांचा. तर त्यांच्यासाठी नोट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली ॲप्लाइड मॅथ्स सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला नोट्स वगैरे मिळतील. या ठिकाणी हँड रिटन नोट्स आहेत. त्या तुम्ही बघू शकता. है ना. ठीक आहे. तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो बघा. पेपर अटेम्प्ट करताना खूप सारे मुलं जे आहेत ते पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट करत नाही आहेत. तर तुम्हाला मी एक सजेस्ट करेल की सगळे क्वेश्चन जे आहेत ते तुम्ही अटेम्प्ट करा. येत नसतील तरी त्या क्वेश्चनशी रिलेटेड काहीतरी तुम्ही लिहा. ठीक आहे. यानं काय होईल तर थोडासा काय होतं की आता मी जर पेपर चेक करत असेल है ना आणि पेपर चेक करताना असं आढळून आलं की त्या विद्यार्थ्याला म्हणजे पास होण्यासाठी म्हणा किंवा 2-3 मार्क कमी पडत आहे. ठीक आहे. मी जर चेक करत असेल तर मी त्या विद्यार्थ्याला पास करेल या हिशोबाने काय करत असतो तो पेपर चेक करत असतो. बट काही वेळेस काय होतं की त्या विद्यार्थ्यांना तेवढे क्वेश्चन अटेम्प्टच केलेले नसतात की मी मार्क कुठे देऊ त्या विद्यार्थ्याला पास करायला. है ना. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन वगैरे अटेम्प्ट करा. प्लस एक बेनिफिट असा होतो की काही क्वेश्चन जे आहेत ते तुमचे काय असतात तर सिलेबसच्या बाहेरचे असतात. ठीक आहे. तर अशा केसमध्ये तुम्हाला काय होऊ शकतं तर त्याचा बेनिफिट मिळतो.
तुम्ही तो क्वेश्चन अटेम्प्ट केलेला पाहिजे, है ना? तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, तर मॅक्झिमम पेपर जो आहे तो तुम्ही अटेम्प्ट करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि बघा, व्यवस्थित पेपरचं प्रेझेंटेशन जे आहे ॲन्सर, तुमची जी ॲन्सर शीट असते त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रेझेंटेशन करा. आज झालेले मिस्टेक्स तुम्हाला सांगतो. बघा, विद्यार्थ्यांकडे बॅकलॉगचे हॉल तिकीट असतं, रेग्युलर असतं. एका विद्यार्थ्याकडे 3 हॉल तिकीट होते. तर त्या विद्यार्थ्याचा पेपर होता रेग्युलरचा, बट त्यानं काय केलेलं आहे, बॅकलॉग जो पेपर आहे, तर बॅकलॉगच्या सीट नंबर त्या ठिकाणी टाकला. ठीक आहे. मग पेपर वगैरे कलेक्ट केले. कलेक्ट केल्यानंतर नंतर लक्षात आलं की याचा सीट नंबर जो आहे तो वेगळाच टाकण्यात आलेला आहे. मग अशा वेळेस काय होतं, गडबड होते, है ना? मग त्या विद्यार्थ्याला पूर्ण सीट नंबर खोडावा लागला, दुसरा टाकावा लागला, है ना? आणि अशा केसेस घडतात. तर शक्यतो काय करायचं आहे, तुम्ही प्रॉपरली घरूनच निघताना तुमचा जो पेपर आहे, बॅकलॉगचा असेल तर बॅकलॉगचं हॉल तिकीट ते घेऊन प्रॉपरली व्यवस्थित तुम्हाला एक्झाम अटेम्प्ट करायचं आहे. प्लस बघा, काही जे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये डायग्राम्स कंपल्सरी असतात, है ना? 4 मार्काचा क्वेश्चन असेल तर डायग्रामला अर्धे मार्क असतात. अर्धे मार्क हे तुमच्या वर्किंग असेल किंवा कन्स्ट्रक्शन असेल त्याच्यासाठी असतात. तर विद्यार्थी काय करतात, 4 मार्काचा क्वेश्चन आहे, 3-3 पेजेस, 2-2 पेजेस काय करत राहतात, डिस्क्रिप्शन लिहित राहतात, डायग्राम्स काढत नाही. अशा वेळेस तुम्हाला मार्क दिले जात नाहीत. ठीक आहे. व्यवस्थित डायग्राम काढून पॉईंट वाईज तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. त्याला जास्त मार्क तुम्हाला दिले जातात. न्यूमरिकल जर असेल एखादं, है ना, तर त्याच्यामध्ये गिवन डेटा आणि बेसिक त्याच्यामध्ये जो विचारलेला आहे ॲटलिस्ट फॉर्म्युला तरी लिहून ठेवा. काही ना काही कॅल्क्युलेशन करून तुम्ही तसं ठेवू शकता. म्हणजे काय होतं की न्यूमरिकल सब्जेक्टला तुम्हाला स्टेपला मार्क्स असतात. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला तसे तेवढे मार्क इझिली देऊ शकतो. बघा, मेन टार्गेट काय आहे, तर जे विद्यार्थी हुशार आहेत त्यांना तर प्रॉब्लेम येणार नाही. ते विद्यार्थ्यांना स्किल असतं तर ते व्यवस्थित सॉल्व करतात. पण ज्या विद्यार्थ्यांची पासिंगचे वांदे असतात, अशा विद्यार्थ्यांसाठी पेपरचं प्रेझेंटेशन व्यवस्थित करणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेझेंटेशन करणं म्हणजे काय, तर मी चेक करणार आहे तर माझ्यासमोर तुमची ॲन्सर शीट असते. ॲन्सर शीटमध्ये व्यवस्थित क्वेश्चन नंबर सपोज 1 टाकला तुम्ही, तर 1चे अटेम्प्ट एनी 5 असेल तर 5 त्याचे तिथेच लिहायचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर 2 आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये अटेम्प्ट एनी 3 म्हटलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 2 टाकला, त्याच्याच खाली तुम्ही 3 लिहा. एखादा क्वेश्चन तुम्हाला ऑरमध्ये लिहायचा असेल तर थोडंसं अर्धा पेज किंवा 1 पेज एक्स्ट्रा सोडून द्या. बरेच मुलं काय करतात, पेपर चेक करणारं इरिटेट करायचं काम करतात. इरिटेट म्हणजे कसं, तर बघा, क्वेश्चन नंबर 2चा ए लिहितात, त्याच्यानंतर लगेच क्वेश्चन नंबर 5चा बी लिहितात, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6चा सी, क्वेश्चन नंबर 1चा बी, म्हणजे असं कंटिन्यू त्यांना जसे क्वेश्चनचे आन्सर येत राहतात ते तसं लिहित जातात, है ना? असं करू नका. यानं काय होतं, एखादा क्वेश्चन सुटून जाऊ शकतो, त्याचे मार्क तुमच्याकडे म्हणजे विनाकारण आपण चेकरला इरिटेट नाही करायचं, आहे ना? मग त्यानं काय होतं, चेक करायचे मेन म्हणजे जिथे मार्क द्यायचे तिथे कमी मार्क भेटू शकतात, आहे ना? 1-1 मार्कानं तुमचा पेपर बॅक राहतो. मला सांगायचं काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. हां, तर व्यवस्थित प्रेझेंट करा, ॲन्सर शीट व्यवस्थित हे करा आणि ऑल द बेस्ट आहे तुम्हाला. ठीक आहे. तर व्यवस्थित पेपर लिहा चांगल्या पद्धतीनं. आणि तुमचे आता पहिले जे पेपर झाला असेल, एखादा बॅकलॉग असेल, काय असेल, तर तो झाला तो सोडून द्या. पुढचा जो अपकमिंग पेपर आहे त्याच्याबद्दल विचार करा आणि चांगल्या पद्धतीनं सॉल्व करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा, जर तुम्हाला कोणते पेपर वगैरे अवेलेबल नसतील मॉडेल ॲन्सरचे, तर तुम्ही त्या ठिकाणी सब्जेक्टचं नाव, त्याचा कोड हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जर माझ्याकडे अवेलेबल असेल तर मी तो त्या ठिकाणी अपलोड करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.